रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली ब्लॉग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी सकाळी सासूबाईंनी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण साबुदाणा वडे बनवायचं काम माझ्याकडे होतं, त्याच्यामुळे त्यांनीच देवपूजा केली. हे बघा, हे आहेत माझे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, पितळाची आहे. इकडे पण आणखी एक आहे. अशा 3 मूर्त्या आहेत आमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या. त्यांनी छान अशी देवपूजा करून घेतली, ती फुलं वगैरे ठेवली आणि देवासमोर तुळशीची पानं वगैरे पण ठेवली होती, कारण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छोटी असल्यामुळे त्यांना तुळशीच्या पानाचा हार करून घालणं काही शक्य नव्हतं, कारण खूप छोटासा हार झाला असता आणि ते व्यवस्थित दिसलं पण नसतं, म्हणून नाही घातली. हे बघा, नंतर इकडे मी 4 बटाटे घेतलेत, उकडायला टाकायचे आहेत ते मला. इकडे शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेत. साबुदाणा पण मस्त छान असा भिजला आहे. इकडे हिरव्या मिरच्या मी अगोदरच निवडून ठेवल्या होत्या. म्हटलं अगोदर आपण बटाटे उकडून घेऊया, म्हणजे कसं होईल, शेंगदाणे बारीक करेपर्यंत आणि मिरची बारीक करेपर्यंत आपला बटाटा उकडून तयार होईल. तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे बारीक करून घेतले. अगोदर मी शेंगदाणे बारीक केले आणि एका पाटीमध्ये साबुदाणा सगळा काढून घेतला, त्याच्यामध्ये कूट मिक्स केला. तोपर्यंत आहोंनी इकडे रताळी आणली होती, जे मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात, पण मला वेळच मिळाला नाही रताळ्याचं काही बनवायला, त्याच्यामुळे मी ते काही बनवलंच नाही. तुम्ही बघू शकता इकडे साबुदाण्यामध्ये मी थोडासा बारीक करून कूट घातला आहे आणि मिरचीची पण एकदम जास्त पेस्ट केली, म्हणजे जास्त बारीक केली, कारण ती तळताना व्यवस्थित तळली गेली पाहिजे, कारण मोठी जर राहिली तर ती कच्ची राहू शकते किंवा जास्त करपू शकते, म्हणून मी मिरचीची जास्त पेस्ट केली. आता साबुदाणा वडा व्यवस्थित होईल की नाही म्हणून मी थोडासा साबुदाणा शिल्लक ठेवला. हे बघा, इकडं मी साबुदाण्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित एकत्र सगळं मिक्स करून घेतला आहे. नंतर आता ते बटाटे उघडल्यावर त्याच्यामध्ये मी ते बटाटे घालणार आहे, म्हणजे छान आपले साबुदाणा वडे तयार होतील. तर हे बघा, इकडे ते मिक्स करेपर्यंत इकडे बटाटे माझे छान असे उकडून तयार झाले होते. गरम तर खूप होते, पण क्षितिजला खूप जास्त भूक लागली होती आणि टायमिंग पण खूप झाला होता. 10 वाजून गेले होते. आमच्याकडं पाणीच नव्हतं, त्याच्यामुळे आंघोळ लेट झाली. आंघोळ लेट झाल्यामुळे साबुदाणा वडे बनवायला पण खूप उशीर झाला होता. म्हटलं गरम गरम आहे तरी पण आता आपण सोलून घेऊया, कारण अगोदरच खूप उशीर झालेला आणि क्षितिजच्या पप्पांना पण बाहेर जायचं होतं कामावरती, त्याच्यामुळे मी पटपट इथे बटाटे सोलत होती. हाताला भाजत तर खूप होतं, पण म्हटलं काही झालं तरी 15 मिनटामध्ये आपल्याला हे साबुदाणा वडे तयार करायचे आहेत. त्याच्यामुळे इथं माझी खूप घाई सुरू होती, कारण क्षितिजला आणि क्षितिजच्या पप्पांना साबुदाणा वडे खूप म्हणजे खूप जास्त आवडतात. नेहमी तर मी खिचडीच बनवत असते, पण मला यावेळी साबुदाणा वडे बनवायचे होते. पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की मी साबुदाणा वडे बनवले होते. आय थिंक महाशिवरात्रीच्या वेळेस मी साबुदाणा वडे बनवले होते. त्याच्यानंतर मी आज बनवते आहे, म्हणजे बरेच दिवस झाले बनवून, पण म्हटलं आता मिस्टेक होईल, थोडंफार चुकेल वगैरे, पण नाही, वडे खूप छान झाले होते. ते तुम्ही पुढे पाहू शकता. इकडे मी पटपट बटाटे सोलून घेत आहे. आता बटाटा थंड होण्यासाठी मी इथे त्याच्यामध्ये 2-2 बटाट्याचे काप केले आणि थोडंसं क्षितिजला खायला दिलं, कारण त्याला खूप जास्त भूक लागली होती. आमच्यासोबत त्यानेसुद्धा आज आषाढी एकादशी धरली होती, पण मध्येच त्यांनी त्याला कॅडबरी दिली, त्याच्यामुळे त्याचा उपवास मोडला. पण म्हटलं असू द्या, लहान आहे, एवढं काय त्याचं. दिवसभर तोही खिचडीवरतीच होता, म्हणजे थोडे वेळ साबुदाणा वडे खाल्ले त्यांनी आणि नंतर त्यांनी संध्याकाळच्या वेळेला खिचडी खाल्ली, कारण मी दुपारी पण खिचडी बनवली होती. जो साबुदाणा शिल्लक ठेवला होता त्याची मी खिचडी बनवली होती. इकडे बघा, मी पटपट बटाटे सोलून घेत आहे. बटाटे तर फार गरम आहेत, पण तरीसुद्धा मी ते सोलले आणि त्याचे अर्धे अर्धे काप केले. नंतर हे बघा, ही छोटी जी आपली अद्रक किसायची किसणी असती, त्या किसणीने पटपट गरम गरमच बटाटे किसून घेतले. आता हाताला भाजत तर होतं, पण घाई खूप होती. क्षितिजच्या पप्पांना जास्त भूक लागलेली, कारण आम्हाला सवय नाही आहे जास्त वेळ उपाशी राहायची. सकाळी सकाळी 9 ते 9:30पर्यंत आमचं जेवण असतं आणि इकडे आज पाणी नसल्यामुळे काम आवरायला 10 वाजली होती, अंघोळीलाच 9 वाजलेली. मोटरीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला, वरच्या टाकीमध्ये पण बिलकुल पाणी नव्हतं. हे बघा, इकडं मी साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, थोडीशी मिरची, वाटलेली मिरची आणि बटाटा, हे सगळं मी मिश्रण एकत्र छान असं मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता, इकडे मी बटाटा किसून घेतला आहे. आता बाकीचे होते ते पण बटाटे मी
उलथण्याच्या साहाय्याने त्याची पण काप करून घेतले, म्हणजे जेणेकरून ते थंड होतील. आणि असंच करत करत मी सगळे बटाटे खिसणीने त्या खिसून घेतली. आणि इकडे बघा साबुदाण्यामध्ये हे मी छान मिक्स असं करत आहे. व्यवस्थित हे मळून घेतलं साबुदाणा, त्याच्यामध्ये टाकलेले शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि उकडलेला बटाटा, छान मस्त असा एकजीव मी इथे करून घेतला आहे. मला वाटलं वडे होतील की नाही, कारण बटाटा त्यावेळी थोडंसं कमी पडला, कारण आम्ही बाजारात केला नव्हता आणि बटाटे घरामध्ये 4 ते 5च शिल्लक होते. नंतर खिचडीला लागतील म्हणून मी 4च उकडले होते. सगळं मिक्स केलं. नंतर पुन्हा राहिलेला बटाटा इथे छान मस्त उकडलेला होता, तो सुद्धा याच्यामध्ये किसून घेतला आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं. आता मी इथे किसणीने किसून घेते कारण पटकन बटाटा बारीक होतो. तुम्ही मॅशरने बटाटा मॅशसुद्धा करू शकता किंवा हाताने फोडून सुद्धा तो त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. इथे मी शूट घेते. आहोंना माहितीच नव्हतं, ते पाठीमागून आले आणि त्यांना दिसलं की इथे मी शूट घेते. ते पटकन बाजूला गेले, कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला बिलकुल आवडत नाही. हे बघा इकडं मी थोडं थोडं बटाटे किसून घेत होते आणि पुन्हा परत परत मिक्स करत होती, कारण सगळ्या साबुदाण्यामध्ये तो बटाटा मिक्स व्हायला पाहिजे होता, म्हणून मी थोडासा किसला की लगेच मिक्स करत होती. तुम्ही हातानेही तो मिक्स करू शकता किंवा हाताने फोडू शकता. तर मी ते गरम गरमच घेतल्यामुळे मी किसणीच्या साहाय्याने बटाटा किसून घेतला. आता तुम्ही बटाटे थंड झाल्यावर करत असाल तर हाताने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा डायरेक्ट मॅश करू शकता किंवा आपण जो मॅशर असतं बटाटा वड्यासाठी वापरतो किंवा बटाट्याची भाजी करण्यासाठी जे आपण मॅशर वापरतो, त्याने सुद्धा तुम्ही बटाटा सेपरेट वेगळ्या ताटामध्ये मॅश करून छान असा त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. पण किसणीच्या साहाय्याने हे किसल्यामुळे खूप बटाटा छान मिक्स होतो, त्याच्यामुळे मी तसंच नेहमी करते. पुन्हा एकदा मी सगळं छान असं मस्तपैकी एकत्र मळून घेतलं, ते एकजीव करून घेतला, कारण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं होतं. म्हटलं दोन्ही हातांनी पण आपण हे व्यवस्थित मळून घ्यावं. आता हे सगळं छान मिक्स झालं आणि मी ते छोटे छोटे साबुदाणा वडे तयार करायला घेतले. सुरुवातीला तर मला काही जमले नाही, कारण त्याच्यामध्ये बटाटा थोडासा कमी होता. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की 4च बटाटे होते, पण म्हटलं जाऊ दे, प्रयत्न तर करून बघू. पण छान असे वडे इथे बनले होते, तुम्ही बघू शकता. साबुदाणासुद्धा अगदी बटाट्यामध्ये मिक्स होऊन गेला होता आणि ते छान मी असे वडे घेतले होते. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं. तेल गरम होते तोपर्यंत मी छान छोटे छोटे वडे बनवून घेतले. तर हे बघा इथं मी सुरुवातीला एकच वडा टाकून पाहिला, छान मस्त अगदी फुलला होता आणि व्यवस्थित तळला होता. म्हटलं बाकीचे पण वडे आपण सगळे तळून घेऊया. हे बघा खूप छान असे क्रिस्पी वडे झाले होते. एकदम लालसर असे मी वडे इथे तळून घेतले. आता इथे एक तळलेला वडा तर मी पटकन पहिला आत्यांकडे देऊन आले, कारण त्या तेव्हा देवपूजाच करत होत्या. देवपूजाचं शूट मी सगळं माझं काम आवरल्यावरती घेतलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला देवासमोर अगोदरच वडा ठेवलेला दिसेल. हे बघा खूप छान असे वडे तळून झाले होते आणि नंतर म्हटलं आपण बाकीचे पण सगळे वडे तळून घेऊयात, म्हणून मी बाकीचे वडेसुद्धा तळायला ठेवले. कोणी कोणी आज साबुदाणा वडे केले त्यांनी मला कमेंट करून सांगा. एकच नंबर झालाय का वडा? थँक्यू. बाय करतो लगेच. मन सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. या साबुदाणा वडे खायला. कसा झालाय वडा? छान, एकच नंबर झालाय. ओके, तर चला सगळ्यांचं फराळ करून झाले. आता मी एकटीच फराळ करायची बाकी राहिली आहे, कारण मी आतापर्यंत साबुदाणा वडे बनवत होती. चलो बाय. कोणाकोणाला माझा आजचा ब्लॉग आवडला त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. बाय. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा. बाय कर. इकडं सगळ्यांचा साबुदाणा वडा खाऊन झाला. आता फायनली मीच खायची राहिली होती. म्हटलं चला आपण पण फराळ करून घेऊया, कारण मंदिरामध्ये
कीर्तन सुरू झालं होतं आणि लवकर मला आवरून जायचं होतं. खाऊन पाहते तर काय इतका टेस्टी साबुदाणा वडा झाला होता आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं तळला पण होता आणि एकदम क्रिस्पी झालं होतं. मला तर फार आवडला. तुम्हाला कोणाकोणाला साबुदाणा वडा आवडतो ते मला कमेंट करून सांगा. पटपट आवरून घेतला आणि मंदिरामध्ये गेले तर त्या ताई रांगोळी काढत होत्या. आतमध्ये कीर्तन सुरू होतं. त्यांना म्हटलं घेऊ द्या ना थोडंसं शूट. तर म्हटलं अगं आवरलंच नाही. म्हटलं छान दिसत आहे तुम्ही थोडंसं शूट घेऊ द्या. खूप सुंदर अशी रांगोळी त्यांनी इथं काढलेली होती तुम्ही बघू शकता. मला तर फार जास्त आवडली रांगोळी. बघा ना किती सुंदर रांगोळी काढली आहे. थोडंसं रांगोळीचं शूट घेतलं आणि नंतर आतमध्ये गेले कारण नुकतंच कीर्तन सुरू झालं होतं आणि थोड्याच बायका आल्या होत्या. नंतर भरपूर साऱ्या जमा झाल्या. थोडा वेळ होईल तसं कारण घरातले कामं आवरूनच मगच बायकांना घराच्या बाहेर पडतात. ते तुम्हाला तर माहिती आहे. घरातील कामं अगोदर सर्वात महत्त्वाची असतात. तर हे बघा इथं भरपूर बायका जमल्या होत्या. म्हटलं थोडंसं शूट घेऊया आपण. आणि इकडे कीर्तन सुरू होतं. मी आणि क्षितिज दोघे गेलो होतो. म्हटलं चला आपण दोघे जाऊ आणि क्षितिजची आजी नंतर पाठीमागून आली.
तुम्ही म्हणाल आता व्हिडिओच्या शेवटी ही सफरचंद का दाखवते, तर माझे चुलते आले होते आणि आम्ही कीर्तन सोडून मध्येच घरी आलो, कारण चुलते पंढरपूरच्या वारीला गेले होते आणि ते आम्हाला भेटायला आले होते. म्हटलं छान वाटलं त्यांना भेटून. ते मुक्कामीच येणार होते पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे ते लेट आले आणि त्यांना इथे येऊन राहायला काही जमलं नाही, म्हणून क्षितीसाठी ते सफरचंद घेऊन आले. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.